अनिकेत भाऊंशिवाय काय वर्ग आहे का? नुसतं मोका वाटतं. हॅलो, गुड मॉर्निंग, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर सोमवारपासून काय ब्लॉग नव्हता गेला. आज गुरुवार आहे. आजारी होतो जरा, म्हणून सुद्धा आजार आहे. सोमवारी इंजेक्शन केलं होतं, त्यानंतर काल बुधवारी इंजेक्शन केले. डॉक्टर म्हणले ताप कमी आला तर बरं, नाही तर चेक करायचं. ताप मला थोडा वाटतो. दिदी म्हणजे पॅरासिटामॉल आता खाल्ली, आता 2-3 दिलं तेवढ्या गोळ्या. कॉलेज जायचं म्हणते, कारण की सोमवार ते आता गुरुवार, आज चौथ्या दिवशी चालू आहे कॉलेज. जास्त दिवस बुडले आहे, प्रॅक्टिकल सुद्धा बुडले आहेत 2. जाऊन तरी बघायला पाहिजे नक्की काय झालं काय नाही ते. नुसतं फोन करून काही समजत नाही. आणि प्रोजेक्टवर काम चालूच आहे, त्यासोबत दुसरं पण मला काय प्रोजेक्ट करायचं आहे. ते एका प्रोजेक्टने काय होणार नाही, अजून जास्त प्रोजेक्ट केले तरच समजेल कोण इंटरव्ह्यू घेईल किंवा कोण असे पुढे असेल त्याला की मी काय काय केले आपल्या जीवनामध्ये, काय काय केले कॉलेज लाईफमध्ये. औषध थोडं पेटून जातो, बघतो आबा येते का बाहेर. A few moments later. तुमच्याशिवाय दुसरं कोण? अनिकेत भाऊंशिवाय काय वर्ग आहे का? नुसतं मोका वाटतं. उशीर केला. मी तुझ्या A few inches later. बोला. आता मशीन फिटिंग केलं आहे, तुझा सेल आहे तो पहिला साधारण डाऊन आहे. हा. जोपर्यंत चालतोय तोपर्यंत चालव. पुढे मागे जर प्रॉब्लेम काय वाटला तर सेल तेवढा परत बदलून घे. आता काही तशी आवश्यकता नाही, चालू दे. जर लक्षात असू दे तुझ्या, आता तुला वाटलं जे आता तर मशीन बसून आणलं की माझ्या 1.5 महिन्यात कसा प्रॉब्लेम असं काही व्हायला नको. हा, करतो चालतो पण चालवतो. बरोबर आहे. कॉलेजमधून येता वॉच रिपेअर करायला गेलो होतो, माझी बंद पडली होती, ते रिपेअर केलं. आणि रक्षाबंधन सुद्धा साजरी केलं मागच्या शनिवारचं. आज कॉलेजमधल्या काही दिदी होत्या त्यांच्यासोबत. आत्ता आलोय गावामध्ये, आवाज येतोय. आता हरिपाठ चालू आहे थोड्यात. आज हे होतं, आज प्रवचन होतं काहीतरी, इंद्रजित देशमुख सरांचं. ना लवकर आलाय का उशीर केला तुम्ही? ना लवकर काय तब्येत नाही बरोबर. चष्मा बदललाय? नाही बदललाय, नंबरचा नाही. कुठला? हा घरातला फुटलाय. नंबरचा नाही तो होता ना तुमचा? होता की पण काढला नाही परत नंबर. दुसरं काय. घरी येऊन म्हटलं थोडं काम करायचं, लॅपटॉपवर बसून थोडं पोर्टफोलिओ वेबसाईट बनवायची. काय आलो जावा तुम्ही. बाकी सर्वजण गेलेत प्रवचन ऐकायला, तोपर्यंतच पाणी आलं. पोर्टफोलिओ वेबसाईट बनवायची तुम्हाला, थोडं डेमो बघायचे, थोडे करायचे, प्रॅक्टिस करायला पाहिजे थोडीफार तरी. पोर्टफोलिओ वेबसाईटने थोडं माझा इंट्रो चांगला होईल. पुढे म्हणजे कोण माझे अकाउंट चेक करेल त्यांच्यासाठी माझा पोर्टफोलिओ वर्क एक्सपिरियन्स अजून तर काय नाही आला, येईल तर बघाईल. अजून आपलं कॉलेजच चालले, बघतो पाणी भरतो, त्यानंतर जरा पोर्टफोलिओ बघतो कसं बनवायचं आहे, काय करायचं. प्रोजेक्टवर थोडं काम करायला पाहिजे. प्रोजेक्ट बाकी आहे आणि करायचा खूप गोष्टी बाकी आहे ते करायच्या. ते कधी होणार माहित नाही मला. दमलो बाबा. कुठनं चाललंय कुठं? काय भैया काय तुझं चाललंय? बास की बाबा, दिसत नाही तुला. ते पोर्टफोलिओ वेबसाईट बनवतो तोपर्यंत नावाचा फोन आला होता, म्हणजे बोललो होतो तिकडं मंदिराकडे. इकडं ते काय ते हरिपाठ झाल्यानंतर प्रवचन झालं, त्यानंतर जेवण करायला चालले होते ते, तेव्हा फोन आला होता. जरा मीटिंग चालू होती, ती मीटिंगमध्ये गेलो. नंतर आता जेवण केलं, आता गोळ्या खाल्ल्या, तर आता झोपायचं. कीर्तन चालू आहे आज, बाल कीर्तन करायचं, त्यांचं कीर्तन आहे आज.
मला काही जावं वाटतं, मला झोप आलेली, डोकं दुखते आज सकाळपासून, काय होते काय समजा ना. मला आता झोप गरजेची. 9:15 उद्या आय थिंक जाईल मी, कारण उद्या गोपाल काय असणार आहे 12 वाजता जन्मोत्सव असणार आहे, त्यासाठी तर जातो. आता भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. माझा आवाज येतोय का नाही माहीत नाही मला, पण तो आवाज जास्त येतोय तिकडचा रेडिओचा. ओके बाय, गुड नाईट.